18 वर्ष पत्नीचं ना आधार कार्ड काढलं ना रेशन कार्ड, कारण तिचा चेहरा सगळ्यांना दिसेल. पर्याय म्हणून बुरखा घालायला लावला. ही कट्टरता इतकी टोकाला गेली की बुरखा घातला नाही म्हणून पत्नीला तर संपवलंच, पण सोबत असणाऱ्या स्वतःच्या 2 लेकींचाही जीव घेतला. बरं, इतकं करूनही तो थांबला नाही, तर त्या तिघींचे मृतदेह घराच्या अंगणात पुरले आणि त्यावर रोज रात्री निवांत झोपलाही. हे ऐकल्यावर फक्त भयंकर, भयानक असेच शब्द ओठावर येतील. पण हे घडलंय. हा नराधम आता पोलिसांच्या अटकेत आहे. क्रूरतेच्या सीमा ओलांडणारी ही घटना कुठे घडली आहे? एका महिलेनं बुरखा घातला नाही म्हणून स्वातंत्र्याची इतकी मोठी किंमत का चुकवावी लागली? नेमकं काय, कसं आणि कुठे घडलंय? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर. एका डॉक्टर महिलेच्या चेहऱ्यावरून हिजाब खाली खेचला म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर मोठी टीका होतीये. अनेकांनी नितीश कुमारांना दोषी ठरवत त्यांचं कृत्य चुकीचं ठरवलंय. त्यावरून राजकीय टीका टिप्पणीही झालीये आणि बिहार चर्चेत आलं. पण आता बिहारच्या शेजारचं राज्य उत्तर प्रदेशही एका बुरखा प्रकरणावरून चर्चेत आलंय. बुरखा घातला नाही म्हणून एका कट्टरपंथी नवऱ्यानं पत्नीसह मुलींचाही जीव घेतलाय. यामुळं एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय. हे तिहेरी हत्याकांड घडलं कसं, उघड कसं झालं, पाहूया. उत्तर प्रदेशच्या शामली इथं घडलेल्या घटनेनं देश हादरून गेलाय. कांधलाच्या गढी दौलत इथं फारुक नावाचा एक व्यक्ती पत्नी ताहिरा आणि 5 मुलांसह राहत होता. फारुक आणि ताहिरा यांचं लग्न 18 वर्षांपूर्वी झालं. या दोघांना 2 मुली आणि 3 मुलं अशी 5 अपत्य. पण फारुक टोकाचा कट्टरपंथी, इतका की पत्नीचा चेहरा बाहेर दिसू नये म्हणून तिला सतत बुरखा, हिजाब घालून राहावं लागायचं. धक्कादायक बाब म्हणजे फारुकनं पत्नी ताहिराचं आधार कार्डही काढलं नव्हतं, कारण तिथं तिचा चेहरा दिसेल. सोबतच रेशन कार्डवरही तिचं नाव लावलं नव्हतं. फारुक ताहिराला वडिलांनाही भेटू द्यायचा नाही. इतकी कट्टरता असतानाही ताहिरानं 18 वर्ष संसार केला. पण आता तिचा त्रास असह्य झाला. ती मुलांसह माहेरी निघून गेली. पण फारुकनं तिला समजावून पुन्हा घरी बोलावलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण 9 डिसेंबर पासून ताहिरा गायब झाली. सोबत तिच्या 2 मुलीही सापडत नव्हत्या. 6 दिवस सासरे दाऊद या तिघींचा शोध घेत होते. याबद्दल त्यांनी मुलगा फारुकला विचारणाही केली. तो टाळाटाळ करत होता. अखेर फारुकच्या वडिलांनी शोध थांबवला आणि थेट पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलीस घरी आले आणि तिहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांनी खाक्या दाखवला आणि फारुकनं पत्नी आणि मुलींच्या हत्येची कबुली दिली. पण यावेळी फारुकनं पोलिसांजवळ केलेला खुलासा किंवा दिलेली कबुली इतकी भयंकर होती की पोलीसही हादरून गेले. फारुकनं पत्नी ताहिरासोबत वाद असल्याचे पोलिसांना सांगितलं. महिन्याभरापूर्वी पत्नी बुरखा न घालता माहेरी गेली आणि त्यामुळं माझी बदनामी झाली, असं फारुकचं म्हणणं होतं. पत्नीनं बुरखा घालायला नकार दिला म्हणून तिची हत्या केल्याचं फारुकनं पोलिसांसमोर कबूल केलं. त्यासाठी फारुकनं थंड डोक्यानं कट रचला. मनासारखं जगू द्या अशी मागणी करणाऱ्या ताहिराला फारुकनं माहेराहून परत बोलावलं. पण ती ऐकणार नाही हे लक्षात आल्यावर फारुकनं तिच्या हत्येचा कट रचला. शामलीच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हणजे तपासात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार, फारुक हा एका हॉटेलमध्ये पोळ्या बनवण्याचं काम करायचा. गेल्या 18 वर्षांपासून पत्नीला नेहमी बुरख्यामध्येच ठेवायचा. पत्नीला माहेरी जायचं असेल तर तो स्वतः कॅब करून बुक करून द्यायचा. इतकंच नाही तर जेव्हा त्याचे सासरे म्हणजे ताहिराचे वडील घरी यायचे तेव्हा तो पत्नीला स्वतःच्या वडिलांनाही भेटू द्यायचा नाही. फारुक, पत्नी ताहिरा, 14 वर्षांची मुलगी आफरीन, 10 वर्षांची आसमीन, 7 वर्षांचा सहरीन, 9 वर्षांचा बिलाल आणि 5 वर्षांचा अर्शद अशा 5 मुलांसोबत राहत होता. 10 डिसेंबरच्या मध्यरात्री फारुकनं पत्नी ताहिराला गोळ्या झाडल्या आणि संपवलं. गोळीचा आवाज ऐकून मोठी मुलगी आफरीन तिथं आली तेव्हा तिलाही त्यानं गोळी मारली. त्यानंतर दुसरी मुलगी सहरीन तिथं आली. फारुकनं तिचा गळा दाबला आणि तिचाही जीव घेतला. इतकं केल्यानंतर या तिहेरी हत्या लपवण्यासाठी फारुकनं तिन्ही मृतदेह अंगणात शौचालयासाठी खोदलेल्या 9 फूट खोल खड्ड्यात पुरले आणि त्यावर विटा ठेवल्या. आता पोलिसांनी इंगा दाखवल्यावर फारुकनं तिहेरी हत्यांची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर मध्यरात्री पोलीस फारुकच्या घरी गेले. घराच्या अंगणात खोदकाम केल्यावर तिन्ही मृतदेह पोलिसांना सापडले. यात मोठी मुलगी आफरीनच्या एका डोळ्याला दुखापत झाल्याचं समोर आलंय. त्यामुळं आफरीन सोबत मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचा संशय व्यक्त होतोय. धक्कादायक बाब म्हणजे इतकं करूनही फारुकला आपल्या कृत्याचा पश्चाताप नाहीये. पोटच्या मुलींचा जीव घेऊनही फारुकच्या डोळ्यात पाण्याचा थेंबही तळला नाहीये. आता पोलीस या हत्याकांडाचा तपास करतायत. ताहिराच्या माहेरच्या लोकांनी फारुकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर या हत्याकांडात आणखीही कुणाचा सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करतायत.
कारण 3 हत्या करून ते मृतदेह लपवण्यापर्यंतचं काम एकटा फारुख करू शकतो का याबाबत शंका उपस्थित केली जाते. पोलीस त्या दृष्टीनेही तपास करतायत. तपासात काय खुलासे होतात ते पाहावं लागेल. पण बुरखा घालायला नकार दिल्यानं ताहिराला जीवाला मुकावं लागलं. आपल्या धर्माची, आपल्या जातीची आस्था असावी, पण त्याची कट्टरता इतकी जीवघेणी होत असेल तर याला मर्यादा घालणं गरजेचं आहे. या घटनेवर समाज म्हणून आपण हळहळ व्यक्त करू, काही दिवस चर्चाही करू, पण हे इतकं पुरेसं नाहीये. गरज आहे मानसिकता बदलण्याची. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.